बुलढाणा लोकसभेसाठी प्रतापराव जाधव यांना उमेदवारी काल सायंकाळी जाहीर झाली. मात्र त्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी दुपारीच या ठिकाणी शिवसेना पक्षाकडनं अर्ज दाखल केला होता. त्यामुळं राजकीय बंड असल्याचं या ठिकाणी बोलले जाते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार संजय गायकवाड आहेत. भाऊ, प्रतापराव जाधव यांना काल उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. काय राजकीय बंड म्हणायचं याला? आता अर्ज आम्ही भरला त्यावेळेला तर काही उमेदवारी जाहीर झालेली नव्हती आणि अनेकांना वाटतं की हा काही राजकीय डाव आहे, काही खेळी आहे का, कुच्चूपमध्ये गाडीमध्येच 5 लोक काय गेले. मी यापूर्वीचे अर्ज दाखल करताना 25, 30, 40, 50 हजार लोकांच्या साक्षीने केले, हे काही दुमत नाही आहे. पण मी उगा विचार केला की एवढ्या लोकांना खर्च करायचा, बोलायचा, कशा हे त्रास द्यायचा, आपण जायचं अर्ज टाकून द्यायचा. 5 लोकांनी अर्ज दाखल केला काय आणि 5 लाख लोकांनी अर्ज केला काय, त्याचं काही जे काही महत्त्व आहे ते काही कमी होत नाही आणि म्हणून तो केला. आणि अनेक हेही म्हणतात की तुम्ही काही तयारी करताना दिसले नाही, कधी आपण घोषणा केली नाही. तयारी कोण लोक करतात? जे पावणे 5 वर्ष घरात बसतात आणि निवडणूक आली की मग बाहेर येतात आणि मग काही ना काही नाटकं करत बाहेर फिरतात. अशा लोकांना तयारीची गरज पडते. आज 39 वर्षापासून आम्ही रस्त्यावर आहोत. पूर्ण विकासाची छबी आमची लोकांनी पाहिली, हिंदुत्वाची पाहिली, कामाची शैली लोकांनी पाहिली, आमचा संपर्क लोकांनी पाहिला, महिलांमध्ये जे सुरक्षेची आणि आपुलकीची भावना आम्ही तयार केली, तरुणांमध्ये जे चैतन्य निर्माण केलं आणि याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तर काही तयारीचं काम गरज पडत नाही. आम्ही एनी टाईम अलर्ट असतो, तयार असतो आणि म्हणून मी तो अर्ज भरलेला आहे. अर्जाच्या संदर्भात खासदार साहेब इथे येऊन गेले, चहा पाणी घेऊन गेले, पण त्या विषयामध्ये कुठलीही चर्चा अजून झालेली नाही. अर्ज माझा आजही कायम आहे. आता उमेदवारी जाहीर झाली प्रताप जाधवांना, पण तुम्ही अर्ज माघारी घेणार आहात का? अजून तर घेतलं नाही. तुम्ही ठाम राहणार? अरे अर्ज मागे घेतलाच नाही ना अजून, उमेदवारी कायम आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की कुठेतरी भाजपावरती हा दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न आहे. आता तर उमेदवारी जाहीर झाली ना, राहिला काल दुपारचा विषय, तर अशी काही दबाव तंत्र काही नव्हतं. काल प्रतापराव जाधव यांनी ज्यावेळेला त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी असं म्हटलं की आमदार संजय गायकवाड हे अर्ज मागे घेतील. आता एखाद्या उमेदवाराला तिकीट भेटलं तर तो अपेक्षा करेल ना की आपल्या पक्षामध्ये फूट पडू नये किंवा आपल्या पक्षातल्या कोणी मला क्रॉस जाऊ नये, ते तशी अपेक्षा ठेवणारच आहे. तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात हे 4 तारखेनंतर कळेल. पण एकंदरीत असं पाहिलं तर तुम्ही अर्ज माघारी घेणार नाही असं दिसतंय. 4 तारखेला दिसेल ना तुम्हाला. तुम्ही पण आहोत, आम्ही पण आहोत. तर हे होते आमदार संजय गायकवाड. अर्ज मागं घेणार का यावर ते या ठिकाणी ठाम सांगायला तयार नाहीत. मात्र एकंदरीत असं दिसतंय की आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या अर्ज भरण्यावर या ठिकाणी ठाम आहेत. अर्ज ते माघारी घेणार नाहीत असंही त्यांच्या या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय. कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.